कसल्या वेळा विचारामध्ये घडून गेलेस? मुक्ता ज्या दिवशी आपल्या घरात आले तेव्हापासून आतापर्यंत असे अनेक क्षण असे डोळ्यासमोर झरकन सरकून गेले. गुणी मुलगी मिळाली नाही सारंगला आपल्या. आता थोडेच दिवस शिल्लक आहेत. आज हळदीसाठी तिच्या माहेरी जाईल आणि लग्नासाठी परत येईल. सगळे विधी पार पडले की या घरची सून म्हणून या घरात येईल. हे सगळं ना तुमच्यामुळे होतंय. तुमचं एवढं कौतुक वाटतं माहिती मला. अगं कौतुक कसलं त्याच्यात? आयुष्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की जे अशक्य वाटतं तेही आपल्याला स्वीकारावं लागतं. फक्त ते शांतपणे स्वीकारता आलं पाहिजे. आता उद्या तुझ्याही आयुष्यामध्ये एखादी गोष्ट अशी घडू शकते, अशी एखादी परिस्थिती निर्माण होऊ शकते की तुला ती शांतपणे स्वीकारता आली पाहिजे. बरोबर आहे तुमचं. काय ही साडी हातामध्ये आल्याने सगळं विसरून गेले. मला काय सांगायचं होतं तुम्हाला, भाऊजींनी यादी तयार करून ठेवली म्हणजे आपल्याकडे पाहुणे येणार आहेत ना त्या सगळ्यांची. खरं सांगू का, मी आपल्या कुठल्याही नातेवाईकांना बोलवायचं नाही असं ठरवलंय. का? मी विचार केला आपल्या सगळ्या नातेवाईकांना आपण बोलवायचं. एक तर आपले सगळे नातेवाईक खूप श्रीमंत आहेत, जमीनदार आहेत, कारखानदार आहेत. ते इथे येणार, मग त्या पार्टीमध्ये मुक्ताला बघणार. आपण जेवढं ते पचवलंय तेवढं ते पचवू शकणार नाहीत की एका गरीब मुलीशी आपल्या मुलाचं लग्न झालंय. मग ते काहीतरी टोमणे मारणार, काहीतरी टोचून बोलणार, तिचा अपमान करणार. ह्या सगळ्याचं तिला खूप दुःख होणार. त्या पार्टीत ती रडणार, मग सगळ्या रंगाचा बेरंग होणार. मग हे सगळं होण्यापेक्षा हे सगळं आपण टाळता आलं तर, म्हणजे नातेवाईकांना बोलवायचंच नाही की प्रश्नच येणार नाही. बरोबर आहे तुमचं. घरात इतकं सुरेख आणि छान वातावरण आहे, कुठल्या गोष्टीने त्याच्यावर विरजण नको पडायला. आणि घरातल्या माणसांच्या आनंदासाठी मी कशावरही पाणी सोडायला तयार आहे. राहू देते आज आले. मी तेच म्हणतोय वैजयंती, आपल्या लोकांच्या सुखासाठी मी कोणालाही मोडायला, चिरडायला, सोडायला, मारायला तयार आहे. मुक्ता बहिणीचं सगळं आवरून झालंय. ती पार्टीसाठी रेडी आहे आणि ती खूप म्हणजे खूप गोड दिसते. आम्ही दोघींनी ना तिला खूप मदत केली आहे. आता आम्हाला पण आमचं आवरायचंय. आम्हाला ना आमचे डान्स पण बसवायचे. आमचे परफॉर्मन्स ना सर्वात भारी असणार आहे. मामा, तुला आमचा डान्स ना खूप आवडेल. तुला डॉक्टरना दाखवणार, जो काही खर्च होईल तो मी करीन. काय झालं मम्मा, तुला काही होतंय का? नाही, तुझ्या आईला काही होत नाही, पण तिला जे झालंय त्याला काहीतरी होतंय, त्याच्यावर उपचार करायला सांगतोय. चला, सगळी कामं मार्गी लागली आहेत. आता आपण पार्टीसाठी जवळजवळ ते हेच आहोत, म्हणजे असे रेडीच आहोत. हा, फक्त एक महत्वाचं काम राहिले. काय? अगं ते हे काढायचे राहिली. काय? हे ग ते भजी भजी नाही ग. ती नाही का अशी काढतात, त्यात रंग असतात. चित्र चित्र नाही ग ते. हा, ते तुम्ही मुली आणि बायका नाही का देवापुढं, तुळशी पुढं किंवा दारापुढं काढता. रांगोळी. हा, रांगोळी. बरोबर, रांगोळी काढायची राहिली फक्त. अरे काढायला पाहिजे ना, पाहुणे येतील, स्वागताला रांगोळी पाहिजे. हो चालेल, मी आणि जया काढतो. हा, काढा. दादा, तुला सुद्धा पार्टीची अशी खूप उत्सुकता लागली असेल ना? हो, तुझ्या एवढीच. याला घेऊन जा तिच्या सोबत. कुठं जायचंय? भाऊ, तू एक काम कर, दारात पाहुणे येतील ना आता, तू त्यांच्या स्वागतासाठी तिथे उभा राहा. हो, म्हणजे स्वागताला उभं राहणारच ना मी पाहुण्यांच्या. अरे घरातलं पहिलं लग्न आहे, केवढं आनंदाचं वातावरण आहे. मी उभं राहणार स्वागताला. हो तर सारंगचं एकदा झालं की मुलींच्या लग्नाचं पण पाहावं लागेल ना दादा. त्यानंतर आमच्या रेणुकाचा नंबर. दादा,
माझ्या बघण्यात एक चांगलं स्थळ आहे हा. नाही, काय गरज नाही, मी पाहून ठेवलेलं आहे. हा? वेद नाव आहे त्या मुलाचं. वा 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 वा, म्हणजे आता अजून एक डान्स बसवावा लागणार. वेद, छान नाव आहे है ना? वही लाजली. तू लवकर आधी इकडे इकडे ये. तू मला सांग, आर्या काय बोलत होती माझ्याबद्दल? आत्या कौतुक ऐकताना तुझा चेहरा किती खुलतो ग. हे सगळ्या बायकांचंच तसं असतं. नवीन साडी आणि कौतुक कुठल्या बाईला नको असतं मला सांग. बरं ते जाऊ दे, तू सांग ना ती काय बोलत होती. अगं तू तिला साडी पाठवलीस ना म्हणून ती खूप खुश होती. ती म्हणाली की अंबिका आत्या खरंच खूप हुशार आहे आणि तुझ्यामुळे आता तिच्या आयुष्यात सारंग परत येईल असा विश्वास बसायला लागला असं म्हणत होती. हो का? अगं पण एक सॉलिड गडबड झाली होती. काय? त्या दोन्ही सेम साड्या ना तुझ्या आईच्या हातात पडल्या होत्या. बापरे. नशीब मी ऐन वेळेला तिथे पोचले. मी बघितलं आणि मी तिला म्हटलं, अगं वहिनी ह्या दोन्ही सेम साड्या बहुतेक दुकानातून चुकून दुसरी साडी आली असेल, मी दुकानदाराला परत करते. म्हणून ती साडी घेतली आणि आर्याकडे पाठवून दिली. वा, मी म्हणाले ना तू खरंच कमालच का आत्या. हॉलिवूड थीम लग्न काय, घुंगट आणि पालखी काय, सगळं कसं व्यवस्थित जुळवून आणलंय. कोणाला डाऊट पण नाही आलाय. मस्त. डाऊट आहे, डाऊट. ती म्हातारी आहे ना, तिची बारीक नजर असते माझ्यावर. नुसती मारक्या म्हशीसारखी बघत असते माझ्याकडे. नाही नाही नाही, यू डोंट वरी ॲट ऑल. मी तिला सोडणार नाही, बरोबर जागेवर आणते बघ. अगं पण आत्या, आपल्या पार्टीत त्या मुक्ताच्या घरातली माणसं आली तर कशी आहे ती? सो एम्बॅरेसिंग. नाही नाही नाही, यू डोंट वरी. अजिबात तसं काही होणार नाही. दादा सगळं मॅनेज करेल. तो कोणाचं मनही दुखवणार नाही आणि त्यांना इथे येऊ पण देणार नाही. नेटाळी. शेठ, नमस्कार शेठ. नाही, लय दिवसांनी आठवण काढली गरीबाची. काय म्हणतो मग त्याचा संसार? तो संपवायचा आहे म्हणून फोन केलाय. अर जीवाला आनंद होईल असं काहीतरी सांगताय शेठ. सारंग आणि मुक्ताचं लग्न लावून देतोय. अर लय बेकार पिला नाही, हं? पण बोला पुढे काहीतरी झाक भारी असणार आहे. हा, काही नाही, उद्या सारंगला हळद लागली की ती ओली हळद आणि मुक्ताला घेऊन माझा एक माणूस तिच्या घरी पोचेल. तिथून पुढं तुझं काम सुरू. काय काम करायचंय नीट ऐक. जसं तुम्ही म्हणाले तसंच होणार शेठ. माव बोललं मोठं, उद्या साठ लोट. मी पण अंगाला हळद लावून घेतो. झालं लग्न भक्तीची तर झालं. ठेवतो शेठ. घाणता शेठ, हळद लावून तयार राहा. तुला तुला तू झाला तो काजू काजूच मिळाला.